वेदांतातील ग्रंथ श्रवण करण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका. सिद्धांत मतातून कारण अध्यास आणि कार्याध्यास कसा संभवनीय आहे याचा विचार सांगितला. आणि तो सांगत असताना पूर्व पक्षाने आणखी एक शंका निर्माण केली होती व त्यांनी मत मांडलं होतं की मोक्ष हा कर्माने होतो. कसा होतो त्यांनी आपल्या परीनं पटवून दिलं होतं. खरंच कर्माने मोक्ष होतो का? तर सिद्धांत मत आहे कर्माने मोक्ष होत नाही. मोक्ष कशाने प्राप्त होतो? ज्ञानाने. म्हणून कर्माने मोक्षाचा असंभव व ज्ञानाने मोक्ष सिद्धी असा तो विचार मांडलेला आहे. पूर्व पक्षाने काय मत मांडलं होतं? मुमुक्षाने निषिद्ध व काम्य कर्माचा परित्याग करून नित्य नैमित्तिक आणि प्रायश्चित्त कर्मे करावीत. कारण निषिद्ध व काम्य कर्म न केल्याने निषिद्ध व काम्य कर्माच्या अभावामुळे नीच लोक व उत्तम लोक प्राप्ती होणार नाही. नित्य नैमित्तिक कर्म न केल्याने ते जे पाप होईल ती कर्मे केल्याने होणार नाही. शिवाय या जन्मातील किंवा पूर्व जन्मातील पापाचा असाधारण व साधारण प्रायश्चित्ताने नाश होतो आणि पूर्वजन्मी केलेल्या काम्य कर्माचे फलेच्छेच्या अभावामुळे फल होत नाही. म्हणून मुमुक्षुस ज्ञाना वाचोनी केवळ कर्माने जन्माभावरूप मोक्ष होतो असे पूर्व पक्षाचे म्हणणे आहे. काय पूर्व पक्षाने त्याचा युक्तिवाद मांडलेला आहे तो पहिल्यांदा कळला पाहिजे. कर्माने कसा होतो सांगत असताना त्यांनी काय मत मांडलेलं आहे? कर्माचे प्रकार सांगितले. किती सांगितले? आणि विहित कर्म, निषिद्ध कर्म, काम्य कर्म आणि निषिद्ध कर्म आणि त्याच्या पुढे प्रायश्चित्त कर्म असं मानलं ना. आणि ते मांडत असताना ते कसं त्याचं स्वरूप आहे त्या स्वरूपाचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. निषिद्ध व काम्य कर्माचा परित्याग करून नित्य नैमित्तिक आणि प्रायश्चित्त कर्मे करावीत असं त्यांनी मत मांडलेलं आहे. ज्याला खरंच मोक्षाची इच्छा आहे त्यांनी निषिद्ध कर्म करू नये. निषिद्ध म्हणजे जे शास्त्राने करू नका म्हणून सांगितलं ते अशुभ कर्म. का? त्याच्यापासून पाप निर्माण होत. आणि काम्य कर्म केले की पुण्य निर्माण होत. काम्य कर्म केले की पुण्य निर्माण होत. फल प्राप्त होणं म्हणजे पुण्यच ना. ते जसा फलाची संबंध असेल तसा निषिद्ध कर्म न केल्यामुळं पाप होत नाही आणि काम्य कर्म न केल्यामुळं पुण्य निर्माण होत नाही. पापही निर्माण होत नाही आणि पुण्य निर्माण होत नाही. मोक्ष प्राप्त करण्याकरता पाप पुण्य असता त्याच्या जीवनामध्ये कामा नये. पाप पुण्याचा संबंध तिथं येऊ नये. मग नैमित्तिक कर्म आणि प्रायश्चित्त कर्म करावे. प्रायश्चित्त कर्म केल्याने काही दोष निघून जातात. जे हे केल्यानंतर हे निर्माण होणार नाही आणि हे केल्यानंतर हे निर्माण होईल. म्हणून निषिद्ध आणि काम्य कर्माचा त्यांनी त्याग करावा. नैमित्तिक आणि प्रायश्चित्त कर्म त्याने करावेत. कारण निषिद्ध व काम्य कर्माच्या अभावामुळे नीच लोक उत्तम लोकाची प्राप्ती होणार नाही.
पाप पुण्यातूनच चांगली गती वाईट गती प्राप्त होते ना. अतिशय पाप असेल तर नीच गती, अति पुण्य असेल तर स्वर्गाची प्राप्ती. म्हणजे तो नीच गतीलाही जाणार नाही आणि चांगल्या गतीलाही जाणार नाही. का? तसं पाप पुण्य त्याच्या जीवनात निर्माण झालेलंच नाहीये. अशा पद्धतीनं कर्म केल्यानंतर, अशा पद्धतीनं कर्म केल्यानंतर निर्माण होतच नाही. नित्य नैमित्तिक कर्म न केल्याने जे पाप होईल ती कर्मे केल्याने होणार नाही. म्हणजे नित्य नैमित्तिक कर्म न केल्याने काय निर्माण होणार आहे ते निर्माण होणार नाही. ती कर्मे केल्याने होणार नाही. ती म्हणजे अनेक इत्यादी कर्माचा विचार म्हणला त्याच्या अंतर्गतातली. शिवाय या जन्मातील किंवा पूर्वजन्मातील पापाचा असाधारण व साधारण प्रायश्चित्ताने नाश होतो. काही मागचं पाप आहे, काही या जन्मातलं पाप आहे. आणि ते त्याच्यामध्ये दोन प्रकार सांगितले, असाधारण आणि साधारण. काय दोन्हीतला फरक काय सांगितला? आठवतंय? तुम्हीच आठवा आणि तुम्हीच सांगा. दोन्हीतला फरक काय सांगितला होता? नववीच्या वर्गात जाताना 8वीचा अभ्यास मागचा आठवावा लागतोय. एखाद्या संन्याशाच्या जीवनामध्ये काही धनाचा संबंध आला तर त्याला प्रायश्चित घ्यावं लागतं. नाही. साधारण आणि असाधारण प्रायश्चित असे दोन प्रकार सांगितले. काय? विशिष्ट एक कर्म केलं जातं ते करण्याकरता, ते दोष घालवण्याकरता. त्याला काय सांगितलं? साधारण का असाधारण? आणि साधारण नामस्मरण केल्याने पाप जात. कोणताही दोष आपल्या जीवनामध्ये घडला तर तो नामस्मरणाने जातो. पण काही विशिष्ट प्रकारचा दोष घडला तर तेच कर्म करावं लागतं. दुसरं कर्म करून चालत नाही. पापाच्या निवारणासाठी तेच. मग ते केलं की ते दोष निघून जातो. आणि काय आपल्या जीवनामध्ये अज्ञात रूपाने पाप घडली तर ती नामस्मरण जातात. ही दोन्ही जरी केले तर त्याच्या जीवनातलं पाप निघून जातं. असाधारण व साधारण प्रायश्चित्ताने नाश होतो मागच्या जन्मातल्या पापाचा आणि या जन्मातल्या पापाचा. निषिद्ध कर्माने काम्य कर्म न केल्यामुळे त्याला नीच लोक प्राप्त होत नाही, उत्तम लोक प्राप्त होत नाही. म्हणजे काय मागचं शिल्लक राहिलं नाही. प्रायश्चित्त असाधारण आणि साधारण केल्यामुळं मागच्या जन्मातलंही पाप गेलं आणि या जन्मातली पाप गेलं. आता पापही गेलं, त्याला उत्तम लोकाची प्राप्ती होत नाही. मग पूर्वजन्मी केलेल्या काम्य कर्माचे फलेच्छेच्या अभावामुळे फल होत नाही. पूर्वी जन्म त्यांनी काही केला असेल काम्य कर्म, पण फलाची अपेक्षा न ठेवता त्यांनी कर्म केलेलं, तेव्हा फलाची अपेक्षा त्याच्या जीवनामध्ये आता नाहीच आहे. म्हणून मुमुक्षुस ज्ञाना वाचोनी केवळ कर्माने जन्माभावरूप मोक्ष होतो, असे आमचे मत आहे. पाप राहिलं नाही, पुण्य राहिलं नाही, सगळं कर्मानेच घडलं बरं काय. हे सगळं कर्मानेच घडलं. आता उत्तम लोकाला जाणार नाही आणि नीच लोकाला जाणार नाही. कुठली फलाची अपेक्षा नसल्यामुळे त्याच्या जीवनामध्ये आता पुन्हा फलाच्या संबंधाने जन्म मिळणार नाही. म्हणजे असं सगळं कर्माने घडल्यामुळे आता त्याच्या अंतःकरणाची शुद्धी झाल्यानंतर त्याला आता मोक्ष प्राप्त व्हायला काहीच हरकत नाही ना. मोक्ष प्राप्त व्हायला काहीच हरकत नाही असं पूर्व पक्षाने आपलं मत मांडलेलं आहे. तेव्हा त्याचं मत आहे या पद्धतीने कर्माचं अनुष्ठान केल्यानंतर या कर्माने मोक्षाची प्राप्ती होते, असं पूर्व पक्षाने आपलं मत मांडलेलं आहे. त्याचा अनुवाद इथं थोडक्या रूपामध्ये केलेला आहे. विस्ताराने तो आपण विचार करून आलेलो आहोत. त्याचं समाधान आपल्याला सांगतात, पण हे बरोबर नाही. जे पूर्व पक्षाने मत मांडलेलं आहे ते बरोबर नाही असं सिद्धांत मत सांगतात. कारण नित्य नैमित्तिक
कर्मासी स्वर्ग फल आहे असे भगवान भाष्यकारांनी युक्तीप्रमाणे प्रतिपादन केले आहे व्यासाने. नैमित्तिक कर्म केल्यानंतर त्याचं जर अधिक पुण्य निर्माण झालं तर त्याने सुद्धा स्वर्गाची प्राप्ती होते. नाही, नित्य कर्म वेगळं आणि नैमित्तिक कर्म वेगळं. इथं दोन्ही कर्माचा विचार. नित्य नैमित्तिक कर्माशी स्वर्ग फल आहे असं कोणी सांगितलेलं आहे? भगवान भाष्यकारांनी युक्तीप्रमाणाने प्रतिपादन केले आहे. म्हणून नित्य नैमित्तिक कर्माने उत्तम लोक प्राप्ती होईल, पण जन्माभावरूप मोक्ष घडणार नाही. नित्य नैमित्तिक कर्म केलं की त्याचं फलच सकाम आहे हो, ते मिळतच, तुम्ही नाही अपेक्षा जरी केली तरी. आणि त्या कर्माचं ते फलच आहे, कर्माचं ते फलच आहे. अपेक्षा न करता ते मिळणार. हो, मी ना, तुम्ही ते कर्म केलं एकदा ना, एकदा कर्म केलं की त्या कर्माचा भोग निर्माण होतो, तो भोगावाच लागतो. नैमित्तिक कर्म, नित्य नैमित्तिक कर्म, पण ते निष्काम मध्ये येतच नाही ना. नित्य नैमित्तिक कर्म हे निष्काम नाही आहे, फलाच्या अपेक्षेनेच केलेलं आहे हो. त्याला निष्काम म्हणताच येत नाही. निष्काम कर्म स्वतंत्र आहे, नित्य नैमित्तिक कर्म सांगितलेलं आहे. नित्य नैमित्तिक कर्म केले की त्याच्यातून पुण्य निर्माण होतच. तुमच्या दारात कोणी आला मनुष्य, तुम्ही दान केलं की तुम्हाला पुण्य तुमच्या खात्यावर जमा झालंच. केलं की तुमच्या खात्यावरती झालंच. पूर्व पक्ष म्हणतो हे निर्माण होत नाही. अरे ते निर्माण होतंय. नित्य नैमित्तिक कर्म जे केलं जातं, त्या कर्मातून पुण्य निर्माण होतच. आणि तितकं पुण्य निर्माण होतं, त्या पुण्याने तुम्हाला स्वर्गाधिकाची प्राप्ती, फल मिळणारच. हे कुणी वर्णन केले? भगवान भाष्यकार म्हणजे व्यासाने हे वर्णन केले बरं का. व्यासाने वर्णन केले आहे. नित्य नैमित्तिक कर्माने उत्तम लोकप्राप्ती होईल व जन्माभावारूप मोक्ष घडणार नाही. तुकोबारांनी वर्णन केले बघा. प्रसिद्ध अभंग आहे. जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे विस्करी. काय फल? उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीवखानी. वर्णन केले तुकोबार. म्हणजे तुम्ही चांगल्या योनीमध्ये जन्माला जाल, चांगल्या लोकाला प्राप्त व्हाल. उत्तमची गती तो एक पावेल. पण दान धर्म तुम्ही केलं, त्याची यादी दिलेली आहे त्याच्यामध्ये. हे केले की तुम्हाला याच्यातून फल प्राप्त होणारच, असं शास्त्राने वर्णन केलेलं आहे. आणि ते कोण केलं? व्यास महर्षींनी त्याचा विचार मांडलेला आहे. मग नित्य नैमित्तिक कर्म करण्याने त्याच्यापासून जर स्वर्ग फल प्राप्त होत असेल तर तुम्हाला जन्माभावरूप मोक्ष कसा प्राप्त होईल? शक्यच नाही. एकावी दोन फल प्राप्त होत नाहीत. एक मोक्ष तरी प्राप्त होईल, नाहीतर स्वर्ग तरी प्राप्त होईल. स्वर्ग प्राप्त झाला तर मोक्ष प्राप्त होणार नाही, मोक्ष प्राप्त झाला तर स्वर्ग प्राप्त होणार नाही. ती त्याचं फलच आहे, त्याचं ते फलच आहे. स्वर्गाची प्राप्ती होणं त्या कर्माचं ते फलच आहे. तिथं मोक्षाचा संबंधच नाही आहे, मोक्षाचा संबंधच नाही आहे. शिवाय नित्य नैमित्तिक कर्माचे स्वर्ग फल न मानले तर नित्य नैमित्तिक कर्मबोधक वेद वचन निष्फल होतील. वेदाने सांगितलं ना, हे कर्म केले की तुम्हाला हे फल प्राप्त होईल, हे कर्म केले की तुम्हाला हे फल प्राप्त होईल. त्याच्या बोलण्याला काही किंमतच राहणार नाही. तुम्ही तुमच्या सोयीनं बोलला हो, पण हे वेदाला जुळलं पाहिजे ना मत आपलं. हे कर्म केल्यानंतर हे फल प्राप्त होतं, हे कोणी वर्णन केले? वेदाने वर्णन केले. मग वेद वचनाला बट्टा लागेल ना.
ते खोटं ठरेल ना. आणि वेद कुठलंही खोटं सांगत नाही, खोटं सांगत नाही. जी वेदाने ही वचनं सांगितली, हे कर्म केल्यानंतर तुम्हाला हे फल प्राप्त होतं, आणि ते जर फल प्राप्त होत नसेल तर त्या वेद वचनाला दोष लागेल ना, असत्यता येईल. तेव्हा जे वेदाने नित्य नैमित्तिक कर्म सांगितलं, ज्याचं जे फल आहे ते फल त्याला प्राप्त होणारच, होणारच बरं का. म्हणून वेदाने सांगितलं, मुमुक्षिने नित्य नैमित्तिक कर्म करू नये. करू नये हे म्हणतोय, करा तुम्हाला मोक्ष प्राप्त होईल. शास्त्र सांगतं करू नका, करू नका. कारण त्याचं ते फल निर्माण होतच, तुम्हाला ते मोक्षाला प्रतिबंध करणारच, मोक्षाला ते प्रतिबंध करणारच. म्हणून त्यांनी नित्य नैमित्तिक कर्म करायचे नाही मुमुक्षाने. पुण्य निर्माण होईल, सकाम पुण्य निर्माण होईल असं कोणतंही कर्म मुमुक्षाने करायचं नाही, असं शास्त्रामध्ये वर्णन केलेलं आहे. म्हणून वेद वचन निष्फल होईल, पण जी कर्मबोधक वेदाने वचन सांगितलेले आहे ती निष्फल ठरतील. कारण की नित्य नैमित्तिक कर्म न केल्यास पाप होते, असे असेल तर पाप उत्पन्न होऊ न देणे हे त्याचे फल म्हणता येईल, बर का. पूर्वपक्षाने काय सांगितलं, नित्य नैमित्तिक कर्म न केल्याने पाप होते, असे असेल तर पाप उत्पन्न होऊ न देणे हे त्याचे फल म्हणता येईल. पण नित्य नैमित्तिक कर्म न केले तरीही पाप उत्पन्न होणार नाही, असे आमचे पहिले म्हणणे आहे. सिद्धांत मतांनी काय सांगितलं, नित्य नैमित्तिक कर्म नाही केलं तर तुम्हाला पाप लागत नाही, पाप लागत नाही बरं का. आणि त्यांनी काय सांगितलं, नाही केलं तर पाप लागतं. शास्त्र वचन असं आहे, नित्य नैमित्तिक कर्म नाही केलं तर पाप लागत नाही. तो म्हणतो पाप निर्माण होतं, पाप निर्माण होतं. पण आमचं मत आहे, नाही केले तर त्याच्यातून दोष काही लागत, दोष काही निर्माण होत नाही, लक्षात ठेवा, पाप लागत नाही. म्हणून पण नित्य नैमित्तिक कर्म न केले तरी पाप उत्पन्न होणार नाही, असे आमचे पहिले म्हणणे आहे. कारण नित्य नैमित्तिक कर्म न करणे हे अभावरूप आहे, आणि त्या नैमित्तिक कर्माच्या अभावापासून भावरूप पापाची उत्पत्ती होणे असे म्हणणे अयोग्य आहे. भाव आणि अभाव, बर का. काय वाक्य लक्षात घ्या, नित्य नैमित्तिक कर्म न करणे हे अभावरूप आहे, आणि त्या नित्य नैमित्तिक कर्माच्या अभावापासून भावरूप पापाची उत्पत्ती होते असे म्हणणे अयोग्य आहे. जे नाहीच ते केलं तर काय निर्माण होण्याचा संबंधच होत नाही ना. भाव म्हणजे अस्तित्व नाही, भाव म्हणजे अस्तित्व आहे. ज्या कर्माला त्याच्या जीवनामध्ये अस्तित्वच नाही आहे, मुमुक्षूच्या जीवनामध्ये, मुमुक्षूच्या दृष्टीने नैमित्तिक कर्म करण्याचा संबंध त्याच्या दृष्टीने ते कर्म नाहीच आहे, त्या कर्माचा अभावच आहे त्याच्या जीवनामध्ये. मग त्याच्या दृष्टीने ते कर्म नाहीच, नाहीच म्हणजे अभाव. मग ते नाहीच तर त्याच्या दृष्टीने, तर त्यांनी नाही केलं तर भावरूप पाप निर्माण होईल कसं, उत्पत्ती होईल कशी. मुमुक्षूच्या दृष्टीने नित्य निमित्त कर्माचा संबंधच नाही, तो मानतच नाही, त्यांनी मानायचंच नाही, मानायचीच नाही. सत्यनारायण पूजा कोणी करायची, करायचीच नाही. तो म्हणजे आम्हाला त्याची गरजच नाही, मानायचं अस्तित्वच आमच्या जीवनामध्ये त्याचं नाही. मानलं तर निर्माण होईल ना पाप पुण्य, आम्ही ते मानतच नाही, आमच्या जीवनामध्ये त्याचा संबंधच नाही, तर त्याच्यापासून भावरूप पाप निर्माण होईल कसं. मुमुक्षूच्या दृष्टीने कर्माचा काही संबंध नाही, म्हणून त्याचा अभाव मानला येतो बरं का. हे मोक्षाच्या दृष्टीनं विचार चाललाय, लक्षात ठेवा.
मोक्षाच्या दृष्टीने विचार चाललाय. हा, ज्याला गाडीवर देवाकडे मागायचं त्याने रोज पूजा करावी सत्यनारायणाची. आणि त्याच्यात पहिल्यांदा संकल्प सोडावा लागतो. संकल्प सोडल्याशिवाय पूजा करता येत नाही. त्या यजमानाला कशा करता पूजा करणार? घरामध्ये शांती लाभावी, घरामध्ये धनाची वाढ व्हावी, आरोग्य चांगलं लाभावं, जन्मजन्मांतरामध्ये अनेक याची फल प्राप्त व्हावीत. हे संकल्प सोडल्याशिवाय पूजाच करता येत नाही ना. मग ते संकल्प सोडून पूजा केल्यानंतर त्याचं फल मिळणारच तुम्हाला ना. पण मुमुक्षूच्या जीवनामध्ये त्या नित्य नैमित्ती कर्माचा संबंधच नाही. संबंध नाही म्हणल्यावर तिथं अभाव आला. मग तो कर्माचा तिथं संबंध येत नाही, तर नाही केलं तर पाप निर्माण होतं म्हणण्याचा संबंधच येत नाही ना. येतच नाही संबंध, लक्षात ठेवा. म्हणून इथं विचार मांडला की नित्य नैमित्तिक कर्म न करणे हे अभावरूप आहे. आणि त्या नित्य नैमित्तिक कर्माच्या अभावापासून भावरूप पापाची उत्पत्ती होते असे म्हणणे अयोग्य आहे. अभाव कोणत्याही कार्यास उपादान रूपाने कारण होत नाही, म्हणून कर्माचा अभाव भावरूप पापाच्या उत्पत्तीला हेतू नाही. बर का? काय वाक्य वापरलेलं आहे बघा, डोक्यात शिरतं का बघा. अभाव कोणत्याही कार्यास उपादान रूपाने कारण होत नाही, म्हणून कर्माचा अभाव भावरूप पापाच्या उत्पत्तीला हेतू नाही. काय कळतंय? काही कळत नाही. हा, नाही, भाव आणि अभाव तुम्हाला मी सांगितलं. आता तिथं पुढं काय वाक्य आलंय? अभाव कोणत्याही कार्यास उपादान रूपाने कारण होत नाही. निमित्त कारण, उपादान कारण. झालं माग ना? नाही, घट निर्माण करत असताना घट निर्माण करण्याकरता काय काय लागतं यादी दिली ना. माती लागते, काठी लागते, दंड लागतो, चक्र लागतं, आणि कुलाल म्हणजे कुंभार. आता त्यात निमित्त कोणतं सांगितलं आणि उपादान कोणतं सांगितलं? हो, हा, माती आहे, दंड आहे, चक्र आहे, पाणी आहे, पण कुंभार नाही, घट निर्माण होणार नाही. हा, हे सगळं आहे, पण त्याला कुंभार पाहिजे. कुंभार कोण आहे? उपादान कारण सांगितलं का निमित्त कारण सांगितलं? आठवा काहीतरी. तुका म्हणी मजा आठवा, मुळ लवकरी पाठवा. काय तुम्हाला आठवते का बा? सगळं आहे, पण जर कुंभार नसेल तर सगळं असून काय घट होणार नाही. अभाव कोणत्याही कार्यास उपादान रूपाने कारण होत नाही असा शब्द वापरलेला आहे. म्हणून कर्माचा अभाव भावरूप पापाच्या उत्पत्तीला हेतू नाही. कळते का बघा? जर कर्माभावापासून भावरूप पापाची उत्पत्ती मानली तर नासतो विद्यते भावो या द्वितीय अध्यायातील भगवत युक्तीशी किंवा कथम सत सजायते या श्रुती वाक्याशी विरोध येईल. म्हणून नित्य नैमित्तिक कर्माभावापासून भावरूप पापाची उत्पत्ती होत नाही.
या प्रकाराने नित्य नैमित्तिक कर्माचे स्वर्ग फल अवश्य स्वीकारले पाहिजे. जन्माभावरूप मोक्ष मात्र घडणार नाही. एकंदर कर्माचा विचार मांडलेला आहे. इथं सिद्धांत मताच्या दृष्टीने आपल्याला पटवून द्यायचं आहे. त्या कर्मापासून नित्य नैमित्तिक कर्म केले की त्याच्यातून पुण्य निर्माण होतं. पुण्य निर्माण होतं आणि पुण्य निर्माण झाल्यानंतर त्याच कर्मातून तुम्हाला स्वर्गाधिकाची फलाची प्राप्ती होते. हे वेदाने वर्णन केलेलं आहे. हे भगवंताने वर्णन केलेलं आहे. उपनिषदाने वर्णन केलेलं आहे. ही वेद वचन खोटी होतील. पण त्या कर्माचं ते फल आहे. त्या कर्मापासून ते फल होणारच. मग ते फल जर भोगण्याकरता जन्म जर घ्यावा लागत असेल तर मोक्ष तिथं तुम्हाला कसा मानता येईल? मोक्ष या शब्दाचा अर्थ काय? जन्माचा आणि मरणाचा अभाव. जन्माभावरूप मोक्ष. जिथं जन्मही नाही आणि जिथं मरणही नाही त्याला मोक्ष म्हटलेलं आहे. संपलं सगळं. मोक्ष प्राप्त झाला की पुन्हा आपल्याला जन्माला यावं लागत नाही. मग आपण मोक्ष होतो. मोक्ष झाला म्हणजे त्या भगवत स्वरूपाशी आपण एकरूप झालो. काय? एकरूप झालो. एकदा गंगा समुद्राला मिळाली की ती पुन्हा माघारी येत नाही. पुन्हा माघारी येत नाही बरं का. येत नाही पुन्हा माघारी. आणखी एक दृष्टांत दिला ज्ञानोबांनी. ऊस लावला, ऊसाच्या रस काढला आणि त्या रसापासून काय केले? साखर केली. साखर झाल्यानंतर पुन्हा साखरेचा रस करता येत नाही. पुन्हा साखरेचा रस नाही बरं का. एकदा साखर झाली की संपलं त्याचं पुढचं कार्य. पुढचं कार्य संपलं. पुन्हा रस त्याचा होत नाही. तसं एकदा मोक्ष प्राप्त झाला की पुन्हा जन्म नाही. पुन्हा जन्म नाही. आपण पुन्हा पुन्हा जन्माला यायला लागलोय, पुन्हा पुन्हा मरायला लागलोय. हे नको आहे. जिज्ञासूला, मुमुक्षुला हे थांबण्याकरता मला मोक्ष पाहिजे विचार चाललाय. बरोबर आहे ना? मुमुक्षूच्या दृष्टीने मुमुक्षूचं म्हणणं काय आहे तो विचार मांडलेला आहे. आपण काय मुमुक्षू मध्ये बसत नाही. पण हे ऐकून कुठं मुमुक्षुता निर्माण झाली तर इथंच होईल. इथंच होईल, बाकी कुठं होणार नाही. त्याच्याकरता सगळा अट्टा शास्त्राचा सांगण्याचा बरं का. अशी जगामध्ये अधिकारी आहेत ते त्या पद्धतीनं मोक्ष प्राप्त होण्याकरता ते जीवनामध्ये प्रयत्न करतायत. मग कर्माचा संबंध असा आहे, कर्म केले की त्या कर्मातून पाप पुण्य निर्माण होतच असं वेदवचन आहे. जरी पूर्व पक्षाने हे मत मांडलेलं असलं तरी वेदाच्या विरुद्ध होतंय म्हणणं. मग देव बोलला ते खोटं बोलला का? व्यास महर्षी बोलले ते खोटं बोलले का? पुण्यात्मके काय? पापात्मके पापे स्वर्गा जाईजे. पुण्यात्मके पुण्य स्वर्गा जाईजे, पापात्मके पापे नरका जाईजे, माते जेने पाविजे ते शुद्ध पुण्य, असं वर्णन केले ज्ञानोबांनी. आणि ते कुणाच्या म्हणण्याला धरून वर्णन केले? भगवंताच्या म्हणण्याला धरून वर्णन केले. तुम्ही नित्य नैमित्तिक कर्मामध्येच तो काम्य कर्माचाही संबंध आला. त्याच्यातून तुम्ही कर्म केलं की पुण्य निर्माण होतं, तुम्हाला स्वर्गाची प्राप्ती होणारच. आणि पाप आणि पुण्य काही मिश्रित झालं का त्याच्यातून तुम्हाला नरकाची प्राप्ती होणारच, असं स्पष्ट लिहिलेलंच आहे. म्हणून हे काही न करता त्याच्या जीवनामध्ये नित्य नैमित्तिक कर्म नाही, निषिद्धही कर्म नाही. तो फक्त भगवंताचं निष्काम भावनेने नामस्मरण करतो. हे जे पुण्य निर्माण होतं हे शुद्ध पुण्य आहे. आणि हे शुद्ध पुण्य अंतःकरणाच्या शुद्धीला उपयोगी पडतं.
आणि अंतःकरणाची शुद्धी झाली त्याला माते जेने पाविजे ते शुद्ध पुण्य. माते नाम परमात्मा. ज्या पुण्याने देव प्राप्त होतो त्या पुण्याला शुद्ध पुण्य म्हटलेलं आहे. त्याच्यातून स्वर्गाची प्राप्ती होत नाही. त्याच्यातून स्वर्गाची प्राप्ती होत नाही. तुमची कोणतीही रोजच्या जीवनातली इच्छा त्याच्यातून पूर्ण होत नाही. त्याच्याकरता ते कर्म नाहीच आहे, ते शुद्ध आहे. असं वर्णन केलेलं आहे ना. म्हणून जे पूर्व पक्षाने मत मांडलेलं या पद्धतीनं कर्म, या पद्धतीनं जरी त्यांनी मत मांडलेलं अशा पद्धतीनं कर्म जीवनामध्ये घडत नाही. घडत नाही बरं का, घडत नाही. का कर्म केले की त्या कर्माचं फल हे प्राप्त होतच. रोजच्या जीवनातली उदाहरण दिलेली आहेत. तुमच्या कळत न कळत तोंडामध्ये साखर गेली. तुमची इच्छा नव्हती खायची, साखर तोंडात गेली म्हणून तुम्हाला ती कडू लागणार का गोड लागणार? का? आमची इच्छा नव्हती, आमच्या तोंडात चुकून गेली तर ती साखर खाल्ल्यानंतर तुम्हाला गोड लागणारच ना. त्याचं ते फलच आहे. तुम्ही स्वीकारा अगर नाही स्वीकारा. नाही आम्हाला खायची नव्हती पण चुकून तोंडात गेली, पण त्याची गोडी ही तुम्हाला चाखावीच लागणार. चुकून विस्तवावरती पाय पडला हो, तुम्हाला फोड येणारच. नाही चुकून पडला म्हणून फोड येणार नाही का? हे कर्माच्या बाबतीत सांगितलंय. कारण त्या विस्तवावरती पाय पडला की त्याचा स्वभावच आहे चटका देणं. अंगावरती पाणी पडलं की ओलावा निर्माण करणं त्याचा स्वभावच आहे. तसं कर्म केलं की त्या कर्माचा स्वभावच आहे फल देणं, भोगायला देणं. आणि तुम्ही नाही कसं म्हणता. म्हणून उदाहरण दिले. विस्तवावरती पाय तुम्हाला नाकारता येणार आहे का? तुम्ही जाणत्याने जाणीवपूर्वक टाका त्याच्यावरती पाय, किंवा न जाणतेपर्यंत टाका, पण त्याच्यावरती पाय पडल्यानंतर तुम्हाला भाजणं म्हणजे विस्तवाचं भाजणं हे त्याचं फलच आहे की नाही. अंगावरती पाणी पडलं, चुकून पडलं म्हणून काय ते शरीर कोरडं राहणार, ओलच राहणार. त्याचा तो स्वभावच आहे. तसं कर्माचं फलच आहे. तुम्ही नित्य नैमित्तिक कर्म केलं की त्याच्यातून पाप पुण्य निर्माण होतच. आणि ती निर्माण झाली की तुम्हाला स्वर्गाधिकाची प्राप्ती होते. स्वर्गाधिकाची प्राप्ती जर होत असेल तर मोक्ष कसा तुम्हाला मिळणार? मोक्ष कसा मिळणार? म्हणून कर्माने मोक्ष प्राप्त होत नाही म्हणून पहिला विचार इथं सांगितला. या प्रकाराने नित्य नैमित्तिक कर्माचे स्वर्गफल अवश्य स्वीकारले पाहिजे. जन्माभावरूप मोक्ष मात्र घडणार नाही. नित्य नैमित्तिक कर्माचं फल आहे जे स्वर्गाधिकाची प्राप्ती हे होणारच. ते स्वीकारावंच लागेल, स्वीकारावंच लागेल. नाही मिळणारच नाही. अनेक कर्माच्या संबंधाने वर्णन केलेलं आहे. भोगतो न घडे संचिता वाचोनी. भोगतो न घडे संचिता वाचून. काही लोक म्हणतात आम्ही आमच्या जीवनामध्ये आतापर्यंत आम्ही काही वाईट कर्म केलं नाही तरी भोगायला का आलं? कर्म न करता कधी भोगायला येत नाही. ज्यावर ती भोगायला आलेला आहे ते कुठल्या तरी जन्मात घडलेलं आहे, मानावंच लागतं, मानावंच लागतं. डॉक्टरकडे गेला आणि तपासता शुगर आहे असं कळालं. डॉक्टर विचारतो वडिलाला होती, वडिलांच्या वडिलाला होते, त्यांच्या वडिलांना होती. लौकिक चौकशी करतो बरं का डॉक्टर. नाही हो आमच्या घरात कोणाला नव्हते. असं कसं? कुठंतरी अनुवंशिकता असली पाहिजे म्हणतोय तो. अनुवंशिकता असली पाहिजे एक. नाहीतर कुठंतरी तुमच्या आहारामध्ये विहारामध्ये काहीतरी बदल झालेला असला पाहिजे. कारण असं मागं काही घडल्याशिवाय असं होऊ शकत नाही ना. असं विज्ञानही आज मानतं बरं का. असं विज्ञानही आज मानतं. त्या
जे घोडे खरेदी करतात ना, कुठले घोडे? रेसचे घोडे. हा, त्या घोड्याची किंमत फार आहे. मिलिटरीमध्ये जे घोडी खरेदी करतात ना, फार घोड्याची किंमत आहे. वरातीची घोडे वेगळे. हा, वरातीचे घोडे वेगळे. आणि त्या रेसच्या घोड्याची पारख करताना जे पारखे आहेत ना, त्याच्या अनुवंशिकतेचा विचार करून खरेदी करतात घोड्याचा, बरं का. म्हणजे आज मिलिटरीमध्ये, सैन्याच्या भरतीमध्ये युद्ध करण्याकरता घोडे खरेदी करत असताना तिथले डॉक्टर लोक त्या घोड्याच्या अनुवंशिकतेचा विचार करतात घोडा खरेदी करताना. इथं तर मुक्तीचा विचार चाललाय. इथं तर मोक्षाचा विचार चाललाय. म्हणजे मागं काय संबंध कर्माचा नसेल. हा, कर्म कधीही अभावरूप होत नाही, ते भावरूप आहे. त्याचं फल भावरूप होणारच. त्याचं कर्म तुम्ही केलेलं आहे ना, जे कर्म केलेलं आहे त्याच्या कर्माचं फल तुम्हाला भोगावंच लागेल. म्हणून ते नित्य कर्म करा, नैमित्तिक कर्म करा, त्याच्यातून पुण्य निर्माण होतच. पुण्य निर्माण. हा, तुम्ही सत्यनारायणाची पूजा केली की पुण्य निर्माण होतं, त्याच्यातून पाप निर्माण होत नाही, केवळ पुण्यच निर्माण होतं. देवाची पूजा केली की पुण्य निर्माण होतच. अहो, केलं की त्याचं फल काही ना काहीतरी आहेच ना, काही ना काहीतरी आहेच. खाल्लं की ढेकर येणारच, खाल्लं की ढेकर येणारच. आणि त्याचा स्वभावच आहे तृप्ती. तसं कर्माचा स्वभावच आहे, त्याच्यातून पुण्य निर्माण होतच. पुण्य, मग पुण्य जर निर्माण होत असेल तर त्या पुण्याच्या फलाप्रमाणे तुम्हाला प्राप्ती होणार. समजा तुम्ही तसं पुण्य केलं आणि त्याच्यातून एवढं पुण्य निर्माण झालं, तुम्हाला स्वर्गाची प्राप्ती झाली, आणि स्वर्गाची प्राप्ती होत असेल तर मोक्ष तर कसा निर्माण होऊ शकत नाही. म्हणून त्याचं ते फल आहे, ते त्याच्यामध्ये निर्माण होणारच. जरी पूर्व पक्षाने मांडलेलं असलं हे होत नाही, पण वेद वचन आहे, व्यास वचन आहे, देव वचन आहे. त्या वेदाच्या, व्यासाच्या, भगवंताच्या वचनाला धरून विचार केला तर स्वर्गाधिकाची प्राप्ती होणार. त्याला जन्मा भावरूप मोक्ष प्राप्त घडणार नाही, असं एक मत तिथं प्रगट केलेलं आहे. दुसरं, आता जन्मांतरीच्या काम्य कर्माचे फल इच्छेच्या अभावाने होत नाही, हे बोलणे युक्त नाही. कारण कर्मबीजापासून 2 अंकुर उत्पन्न होतात. एक अंकुर तत्सदृश्य कर्म करण्याची वासना, व दुसरा अंकुर पाप पुण्यरूप अदृष्ट शुभ वासनेपासून किंवा अशुभ वासनेपासून शुभ किंवा अशुभ कर्माचे ठिकाणी प्रवृत्ती आणि धर्माधर्मापासून सुख दुःखाचा भोग होतो. त्यात अशुभ वासनांकुर असेल तर त्याचा सत्संगादी उपायाने नाश होईल, आणि शुभ वासनांकुर असेल तर तो दृढ होईल. म्हणून पुरुषाच्या इच्छेने आणि साधन सामुग्रीने दुष्ट प्रवृत्तीचा हेतू जी दुष्ट वासना तिचा नाश होतो. यावरून तितक्या अंशामध्ये पुरुष प्रयत्न सफल आहे, परंतु भोग देण्यास बलवत्तर हेतू जे धर्माधर्म रूप अदृष्ट त्याची फल भोगावातून कर्माचरणाने किंवा इच्छेच्या अभावाने निवृत्ती होणार नाही. म्हणून प्रारब्धातील शुभाशुभ कर्मामध्ये प्रवृत्ती उत्पन्न करणारा संस्कार हा जो एक अंश आहे, तितक्या अंशात पुरुष प्रयत्न सफल आहे, आणि धर्माधर्म रूप दुसऱ्या अंशात पुरुष प्रयत्न व्यर्थ आहे. तो प्रारब्धवशात बलवान आहे, त्याची भोगानेच निवृत्ती होते. प्रारब्धाच्या या 2 अंशाचे ज्यास यथार्थ ज्ञान नसते, असे पुरुष आपापल्या अनुभवानुसार प्रारब्ध बलवान की प्रयत्न बलवान असा निश्चय करून परस्परात वाद करीत असतात. असो या प्रकाराने अज्ञानी जीवास फलभोगा वाचून कर्मनिवृत्ती संभवत नाही. भोगा वाचून कर्माची निवृत्ती ज्ञानास मात्र संभवते. कारण कर्ता कर्म आणि त्याचे फल ही सत्य नसून अविद्येमुळे आत्मस्वरूपाचे ठिकाणी कल्पित आहेत. त्या अविद्येचे ज्ञान विरोधी आहे. म्हणून अविद्या कल्पित जे कर्माधिक त्याचाच ज्ञानाने नाश होतो किंवा बाद होतो.
जसे स्वप्नामध्ये निद्रेमुळे जे पदार्थ प्रतीत होतात त्याचा जागृतीत निद्रेच्या निवृत्तीनेच अभाव होतो आणि मृगजलाचा बाध होतो. तो अविद्यारूप निद्रेने करता कर्म फल याचाही ज्ञानरूप जागृतीत अविद्येच्या निवृत्तीचे बाध होतो. आत्मज्ञाना वाचून दुसऱ्या कोणत्याही उपायाने अविद्येची निवृत्ती होत नाही. आणि जर केवळ इच्छेच्या अभावानेच कर्मफल भोग होत नाही असे म्हटले तर ईश्वर संकल्प मिथ्या होईल. अज्ञानाच्या कर्माची फलभोगा वाचून निवृत्ती होऊ नये असा ईश्वर संकल्प आहे आणि तो ईश्वर सत्य संकल्प आहे असे शास्त्रामध्ये प्रसिद्ध आहे. यादीच्या यादी दिल्या मोठी बर का. कर्माचा किती जीवनामध्ये संबंध आहे याच वर्णन केले, विस्ताराने वर्णन केले बर का. आणि ते वर्णन करत असताना एक पहिला इथं विचार मुमुक्षूच्या मताचा, पूर्व पक्षाच्या मताचा विचार काय खंडित केला पहिल्यांदा लक्षात ठेवा. इथं दुसरा विचार सांगतात. पूर्व पक्षाने मत मांडलेलं आहे जन्मांतरीच्या काम्य कर्माचे फल इच्छेच्या अभावाने होत नाही. त्याला फलाची इच्छा नाही आहे आता कुठली, किंवा मागचं जे काही जन्मातलं मागचं पाप पुण्य असेल ते आता त्याला भोगावं लागत नाही असं त्यांनी मत मांडलेलं आहे. जन्मांतरीच्या काम्य कर्माचे फल इच्छेच्या अभावाने होत नाही. त्याच्या अंतःकरणामध्ये आता इच्छा राहिलेली नाही किंवा मागचं त्याला काही भोगावं लागत नाही असं पूर्व पक्षांनी मत मांडलेलं आहे. शास्त्र म्हणतं असं नाही. त्याला इच्छा नसलं तरी भोगविजे बळे अदृष्टे जेने. माऊलीने फार सुंदर रोग का रोगी आवडे, दरिद्र का दरिद्री आवडे, परी भोगवी जे बळी अदृष्टे जेने. रोगी माणसाला रोग आवडतो पण त्याचा अदृष्ट आहे ना ते भोगायला होतंय. दरिद्री माणसाला दारिद्र्य आवडतं नकोय त्याला, पण त्याचं मागचं अदृष्ट आहे ना ते भोगायला होतंय आणि हा म्हणतोय भोगायला लागत नाही. पूर्व पक्ष काय म्हणतो? मग ज्ञानेश्वर महाराजांचं ऐकायचं का पूर्व पक्षाचं ऐकायचं? ज्ञानेश्वर महाराजांच्या पेक्षा तो मोठा झाला का? म्हणून दोन दृष्टांत दिले ज्ञानोबांनी. रोग भोगायची इच्छा नाही पण भोगावं लागतं ना. का? मागचं अदृष्ट आहे, मागचं पाप पुण्य आहे. दारिद्र्य भोगायची इच्छा नाही आहे ना पण भोगावं लागतं, मागचं अदृष्ट आहे. आणि म्हणतो काय म्हणतोय जन्मांतरीच्या काम्य कर्माचे फल आता इच्छा नाही भोगायची त्याला भोगावं लागत नाही, पण शास्त्र सांगतं भोगावं लागतं. इच्छा नसताना सुद्धा भोगावं लागतं. इच्छा नसताना सुद्धा तो म्हणतोय माझ्या जीवनात इच्छा नव्हती लग्न करायचं पण तुझं कर्म तसं आहे ना, तुझं कर्मच तसं आहे, करावंच लागतं. हो माझी इच्छा नव्हती, हो तुझी इच्छा नसेल पण मागचं कर्म आहे ना, तुझ्या कर्मात दोन लिहिल्यात एक नाही. जबरदस्तीने भोगावं लागतं. हो कोणालाच ना करता येत. बरी भोगवी जे बळीया अदृष्टे जेने. माऊलींनी शब्द बळीया, ते कर्म तुम्हाला भोगायलाच लावतं, ते तुम्हाला सोडत नाही, सोडत नाही. लक्षात ठेवा. मई कमली को सोडता है लेकिन मुझे कमली सोडती नहीं. दृष्टांत दिलाय तो काय माहित आहे ना. एक मनुष्य नदीतून पोहत चालला होता आणि पोहता पोहता तो बुडायला लागला. म्हणून त्याला आधार काहीतरी असावा म्हणून काळं काहीतरी वाहत चाललं. त्याला वाटलं घोंगड आहे घोंगड, म्हणून त्यांनी त्या घोंगड्याला धरलं. ते घोंगड नव्हतं, ते होतं अस्वल. त्या अस्वलाला वाटलं बरं झालं मी बुडालतो, मला कोणाचा तरी आधार मिळाला. बाजूला तो मित्र होता, अरे त्या कांबळीला सोड, कंबली को सोड. तो म्हणतो मी सोडायला तयार आहे पण कंबली मुझे सोडते नाही. मी त्या कांबळीला सोडायला तयार आहे पण मला ते सोडायला तयार नाही. अस्वलाला हा सोडायला तयार आहे. कंबळी म्हणून गेला पण ते निघाला अस्वल. म्हणतो मी सोडायचा प्रयत्न करतो आणि ते मला सोडायला तयार नाही.
तसं इथं ज्ञानोबराय म्हणतात, अदृष्टे भोगविजे बळीया. ते आपण नाही म्हटलं तरी भोगावं लागतं, इच्छा नसताना सुद्धा. आणि पूर्वपक्ष मत काय म्हणतो, आता त्याला इच्छा नाही आहे फलाची इच्छा त्याला नसेल, पण ते भोगावं लागतं ना, ते भोगूनच संपवावं लागतं, भोगूनच संपवावं लागतं. म्हणून कारण कर्मबीजापासून 2 अंकुर उत्पन्न होतात. आपण ज्यावेळी कर्म करतो ना, त्याच्यातून 2 अंकुर निर्माण होतात. एक अंकुर तत्सदृश्य कर्म करण्याची वासना, आणि दुसरा अंकुर पाप पुण्यरूप अदृष्ट, म्हणजे शुभ वासनेपासून किंवा अशुभ वासनेपासून शुभ किंवा अशुभ कर्माचे ठिकाणी प्रवृत्ती आणि धर्माधर्मापासून सुख दुःखाचा भोग होतो. एक मनामध्ये संकल्प येतो आपल्याला बरं का, कोणतंही कर्म करताना त्या संबंधाने काहीतरी कर्म तत्सादृश्य बरं का. एक अंकुर तत्सादृश्य कर्म करण्याची वासना, आणि दुसरा अंकुर पाप पुण्यरूप अदृष्ट, काहीतरी एक चांगलं करावं वाटतं आणि एक वाईट करावं लागतं, एक शुभ आणि एक अशुभ, 2 अंकुर नेहमी निर्माण होतात. केवळ अशुभही निर्माण होत नाही आणि काही शुभही निर्माण होत नाही. प्रत्येकाच्या मनामध्ये कर्म करत असताना एक अशुभ तरी अंकुर असतो, नाहीतर शुभ तरी अंकुर असतो. हे 2 अंकुर असतातच. शुभ अंकुरापासून शुभ कर्मापासून पुण्य निर्माण होतं आणि अशुभ कर्मापासून पाप निर्माण होतं. मनुष्याच्या जीवनामध्ये असं कधी घडतच नाही, तो दिवसभर शुभच कर्म करतो, तो दिवसभर अशुभच कर्म करतो, असं घडत नाही. ही दोन्ही कर्म त्याच्या जीवनामध्ये कर्म करत असताना ही अंकुर 2 प्रकारचे येतातच. तुम्ही एखाद्याची स्तुती करता दिवसभरात आणि एखाद्याला शिवाय देता कधी? एखाद्याला चांगलं म्हणता आणि एखाद्याला नाव ठेवता कधी? हे 2 अंकुर निर्माण झाली कधी? हा कर्मातलेच एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. हे 2 अंकुर प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये निर्माण होतात. उठल्यापासून झोपेपर्यंत, आणि ज्या दिवसापासून कळालं तेव्हापासून मरेपर्यंत, अशा पद्धतीनं प्रत्येकाच्या जीवनामध्ये कर्म घडतच. नेहमीच माणसं चांगलं कर्म करत नाहीत आणि नेहमीच माणसं वाईट कर्म करत नाहीत. हे 2 प्रकारचे अंकुर बरं का, एक शुभ अंकुर आणि एक अशुभ अंकुर. मग शुभ अंकुर निर्माण झाला की त्याच्यापासून पुण्य आणि पाप निर्माण होतच, दोन्ही कर्मापासून. पाप पुण्यात्मक ते अदृष्ट रूपाने, इथं अदृश्य शब्द वापरला, अदृष्ट रूपाने ते जमा होतं खात्यावरती जमा होतं. म्हणजे एक कर्म करण्याकरता प्रवृत्त होतो आणि एक पाप पुण्यात्मक आपल्या जीवनामध्ये कर्म घडतं, आणि असा आपल्या जीवनातला रोजचा व्यवहार चालू आहे. म्हणून त्यात त्यांनी बारकावा सांगितला, शुभ वासनेपासून किंवा अशुभ वासनेपासून शुभ आणि अशुभ वासनेपासून अशुभ कर्माचे ठिकाणी प्रवृत्ती. काही शुभ कर्म करण्याची इच्छा निर्माण होते, तर काही अशुभ कर्म करण्याची इच्छा निर्माण होते. शुभ कर्म करण्याची इच्छा निर्माण झाली की शुभ कर्म घडतं, अशुभ कर्म करण्याची इच्छा निर्माण झाली की अशुभ कर्म घडतं. आणि धर्माधर्मापासून सुख दुःखाचा भोग होतो. त्याच्या धर्माधर्म म्हणजे पाप पुण्य. धर्माधर्म म्हणजे पाप पुण्य. त्या शुभ आणि अशुभ कर्मापासून जे निर्माण होतं त्याला म्हणतात धर्माधर्म रूप. म्हणतो तुकोबाराय म्हणतात, देवा हे आम्हाला कळालं. तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म. जे जे कर्म धर्म नाशिवंत, धर्माधर्म रूप पाप पुण्य निर्माण होतं आणि ते पुन्हा भोगायला घालतं. हे आम्हाला कळालेलं आहे. आम्हाला ते करायचं नाही, आम्हाला एकच करायचं आहे, ते माझी हरी वृत्ती राहो. संबंध त्याचा सांगितला.
मुमुक्षुला हे कळालेलं आहे. मुमुक्षु करण्याकरता हे प्रवृत्त होत नाही. सामान्य लोकांच्या जीवनामध्ये हे लक्षात येत नाही. तुम्ही जाता जाता एखाद्याकडे थोडस वाईट नजरेनं जरी बघितला तरी निर्माण झालंच बरं का. चांगल्या नजरेने बघितला तरी निर्माण झालंच. घडतच आहे रोज जीवनामध्ये. म्हणून केवळ शुभ अंकुर नसतो आणि केवळ अशुभ नसतो. शुभ आणि अशुभ अंकुर उठल्यापासून आपल्या जीवनामध्ये घडत जातो. चांगले विचार येतात, वाईट विचार येतात, वाईट विचार येतात, चांगले विचार येतात. का दिवसभर चांगलेच येतात, का दिवसभर वाईट येतात. चांगल्या आणि वाईट विचाराचा चालू आहे का नाही रोज प्रत्येकाचा. मग वाईट विचार आला आणि त्याप्रमाणे तुम्ही कर्म करण्याकरता प्रवृत्त झाला. चांगला विचार आला आणि त्याप्रमाणे तुम्ही कर्म करण्याकरता प्रवृत्त झाला की त्याचं धर्माधर्म रूपाने म्हणजे पाप पुण्य निर्माण होतं. वाईट विचार आला, आलेला विचार प्रत्यक्ष आचरणात आणायचं नाही, म्हणजे त्याच्यातून काही घडत नाही बर का. म्हणून एक हिंदीमध्ये वाक्य आहे, पाप करण्याचा संकल्प झाला मनामध्ये बर का, मनामध्ये निर्माण झाला ना, मत शरीर न जाना. तुमचं मन तिथं जाऊ दे वाईट गोष्टीपर्यंत, पण तिथं शरीराला जाऊ देऊ नका. शरीर तिथं येलं की पाप घडलं. रस्त्याने जाता जाता तुम्हाला रस्त्यामध्ये 500 रुपयाची नोट दिसली, घ्यावी का न घ्यावी? घेऊ नये कोणाची बरं का. घेऊ घेतली पाहिजे. 500 रुपये घेतले तर आजचा पगार पडेल ना. कुणीच मागं पुढं नाही आहे. आलाय विचार, पण प्रत्यक्ष तिथं शरीराला जाऊ द्यायचं नाही, म्हणजे पुढचं पाप पुण्य निर्माण होत नाही. पाप पुण्य निर्माण होत नाही. पहिल्यांदा मनामध्ये येतं पाप. मनामध्ये आलेलं पाप कधी घडतं? शरीराने क्रिया घडली तर. शरीराला तिकडं जाऊ देऊ नका. वाईट विचार आल्यानंतर त्या वाईट विचारापासून आपल्या जीवनामध्ये तसं कर्म घडू नये असं वाटत असेल तर शरीर तिथं प्रत्यक्षात जाऊ द्यायचं नाही. शरीर गेलं की तुमच्या जीवनामध्ये कर्म घडलंच. म्हणून वाईट आणि चांगले विचार जीवनामध्ये येतातच. चांगला विचाराला एक ग्रस्त रस्त्याने चालले होते. एका आंधळ्याने हात केला, ओ दादा काहीतरी दान द्या. त्याच्या खिशात हात गेला बरं का, काहीतरी द्यावं म्हणून. खिशात हात गेला, हाताला 5-10 रुपये आले, पण हे पैसे काढत काढत तो चालत चालला होता, थांबला नव्हता. चांगलं कर्म करण्याची इच्छा आली की तिथंच थांबावं आणि ते करावं. एखाद्याने दान मागितलं, दान देण्याकरता प्रवृत्त झाला, पण चालत चालत पैसे काढता करता त्या आंधळ्यापासून एक 100-200 मीटर वरती गेला. हातात पैसे आले. 200 मीटर मागं जाऊन त्याला देण्यापेक्षा राहू दे, आता बघू पुन्हा कधीतरी. पाप पुण्य करण्याची इच्छा निर्माण झाली होती. शुभ विचार आला होता, पण घडला नाही. शुभ विचार ज्या वेळेला येतो त्यावेळेला तो प्रत्यक्षात लगेच आचरणात आणावा, आणि वाईट विचार आला की त्या वाईट विचाराला पुढे ढकलावं. बघू 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 असा एक विचार सांगितलाय बरं का. म्हणून वाईट विचारही आपल्या जीवनामध्ये येतो, आणि चांगला विचार त्याला शुभ म्हणतात आणि अशुभ म्हणतात. ते प्रत्यक्ष त्याप्रमाणे तुम्ही कर्म केला की त्याच्यातून धर्माधर्म म्हणजे पाप पुण्य निर्माण झालंच. पाप पुण्य निर्माण झालंच. म्हणून त्या धर्मराजाच्या जीवनातली कथा सांगितली आहे महाभारतामध्ये. धर्मराजा स्वर्गाला निघाला होता. स्वर्गाला, आता त्यांनी कर्म तसं केलं होतं ना, क्षत्रियाने जर युद्ध केलं की त्याला स्वर्गच प्राप्त होतो. मग त्याला ते युद्ध जिंकलं, धर्माने युक्त त्यांनी युद्ध केलं.
स्वर्गाला निघाला. स्वर्गाला जाता जाता त्याच्या मनामध्ये नरकात जाण्याची इच्छा निर्माण झाली, पूर्वजाला भेटावं म्हणून. कुणाला? धर्माला. त्याची संगती महाभारतामध्ये का निर्माण झाली? आता यानं चांगलं कर्म केले, स्वर्गाला जात असताना नरकात पूर्वजना भेटण्याची इच्छा का निर्माण झाली? तर एकदा त्या धर्मराजाने एक मद्यपी पिणारा माणूस त्याच्याजवळ आला होता काय, आणि कळत न कळत त्या माणसाला त्याने काय 5 का 10 रुपये दिले. ते निश्चित कर्म त्याच्या पैशातून त्याच्या जीवनात घडलं. त्या निश्चित कर्माच्या त्या 10 रुपयाच्या दानाचा परिणाम नरकाचं दर्शन घेण्याची वेळ आली त्याला. असं महाभारतात वर्णन केले. नुसते 10 रुपये एकदाच दिले बरं का दारू पिणाऱ्या माणसाला. त्याचं फल स्वर्गाला जाताना त्याला नरकात जावं लागलं, अशी त्याची संगती लावलेली आहे. मी कधी रोज मागणाऱ्या लोकांना पैसे देत नाही. परवा पंढरपुरातून येताना बरं का, त्या दत्त मंदिराचा जवळ येताना गळ्यात 4 माळा होत्या. वयस्कर माणूस होता. हो काहीतरी द्या, काहीतरी द्या, काहीतरी द्या. मी कधीच देत नाही कोणाला. आणि मी द्यायला आलो नाही, बाजूला वारकरी होता, तो टाळ्या वाजवता, हो इकडे 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 इकडे. महाराज म्हणजे कशाला तुम्ही दिले पैसे? तो गोळा करतोय आणि दारू पितोय म्हटले. मी या गावातला आहे, मी रोज पाहतो म्हटले. मी 1 रुपया दिला, त्या पापाला भागीदार झालो बरं का. मी कधीच देत नाही, पण मला पहिल्यांदाच बुद्धी निर्माण झाली बरं का. कितीही आंधळा पांगळा पैसा मागायला तर मी आतापर्यंत 1 रुपया सुद्धा देत नाही आंधळा पांगळा. पण त्या दिवशी कशी निर्माण झाली, तो बाजूला वरून मला सांगायलाय, अहो देऊ नका देऊ नका, खुनवालाय. त्याच्याकडे माझं लक्षच नाही. त्याच्या हातात 1 रुपया दिला आणि मग त्याच्याकडे हात गेलं. म्हणजे आता महाराज म्हणलं घडलं, म्हणले माझ्या हातात चुकून दिलं म्हटलं. मी कधीच देत नाही म्हटलं. मागितलं तर लई विचार करून. म्हणून मी काय विचार सांगतो लक्षात ठेवा. शुभ आणि अशुभ अंकुर निर्माण होतात. अशुभ अंकुर निर्माण झाला की जाग्यावरती थांबावं, जाग्यावरती विचार करावं. जेवढं पुढे ढकलताल तेवढं ढकलायचं. पण चांगला विचार आला की जाग्यावरतीच करायचा. आमचं उलट आहे. वाईट विचार आला की पहिल्यांदा करतो आणि चांगला विचार आला की बघू म्हणतो बर का. पण त्याच्यातून जे निर्माण व्हायचं ते होतच. म्हणून अशुभ कर्म केलं की पाप आणि शुभ कर्म केलं की पुण्य, असा नियमच आहे कर्माचा. मग आतापर्यंत आपण किती शुभ आणि अशुभ कर्म करत आलोय, ते जमा होत आलेलं आहे. ते जमा होत आलेलं ते भोगायला नको का हे सांगायचं इथं. तो मुमुक्षू म्हणतोय, पूर्व पक्षी म्हणतोय की त्याला इच्छा नाही आता भोगायची. त्याला इच्छा नसली तर ते भोगावं लागतं ना. निर्माण केलेलं भोगायचं कोणी? निर्माण केलेलं भोगायचं कोणी? ते भोगा वाचून संपत नाही, भोगा वाचून संपत नाही. म्हणून ज्ञानी पुरुषाच्या जीवनामध्ये वर्णन केलेलं लक्षात ठेवा. ज्ञानी पुरुषाला बोध प्राप्त झाला, बोध प्राप्त झाला. आणि बोध प्राप्त झाल्यानंतर शरीर शिल्लक राहिलं ना, आयुष्य शिल्लक राहिलंय. पण तो आजारी पडतो, त्याला काहीतरी रोग होतो. लोक म्हणतात का हो एवढं आयुष्यभर भजन केलं आणि कसं काय ज्या वाट्याला हे सुख दुःख? ते शरीराचे भोग आहेत म्हणतोय तो. ते म्हणजे माझे म्हणत नाही. मी शरीराचा नाहीये, माझा शरीराचा काही संबंध नाहीये. शरीराचा संबंध ते शरीराला भोगावं लागतं, मला भोगावं लागत नाही. म्हणून त्याला दृष्टांत दिलेलं आहे. एखादं झाड आहे आणि ते झाड तोडलं, आडवं पडलं. आता त्या झाडाला पाण्याचा संबंध नाहीये, पण कमीत कमी ते 4 महिने झाड हिरवं राहतंय. आतून वरून वाळलेलं असते बरं का, आत हिरवं असतंय. का? झाड तोडल्या तोडल्या लगेच वाळत नाही. ते वाळण्याकरता वरून वाळत 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 आतमध्ये तुम्ही पाहिलं तर हिरवेपणा असतो. झाड तोडलेलं आहे पण बरेच दिवस ते वरून वाळलेलं दिसतं, पण आतून हिरवेपणा राहिलेला आहे. ज्ञान झालेलं आहे पण आतून काही शरीराला भोगावे लागतात. का?
शरीराचा भोगाची संबंध आहे. झाड जरी तोडलेलं असलं तरी आता त्याच्या पाण्याचा संबंध नाही, पण राहिलेलं ते ओलं काही दिवस राहतं, काही दिवस राहतं. याचा अर्थ काय, की भोगूनच संपवावं लागतं, भोगूनच. भोगा वाचून ते जाऊ शकत नाही. त्याच्या पुढच्या जीवनाचा प्रवास संपला हो, आता निर्माण काय होणार नाही, पण मागचं केलेलं मात्र ते भोगून संपवावं लागतं. म्हणून कर्म करत असताना कर्माच्या बाबतीत पहिल्यांदा विचार सांगितलाय, शुभ कर्म आणि अशुभ कर्म असे दोन अंकुर निर्माण होतातच. हे करावं का हे करू नये, फोन आला कीर्तनाला जावं का न जावं, दोन अंकुर झाले की निर्माण. बरोबर आहे, एक सकारात्मक आणि नकारात्मक. नाही म्हणले सासूरवाडीला जायचं आहे, फार सासऱ्याच्या लोकांनी फार आग्रह केलाय. एकाच वेळी दोन्ही, पाहुण्याने बोलवलेली वेळ तीच आहे आणि महाराजांनी बोलवलेली वेळ तीच आहे. आता कीर्तनाला जायचं का पाहुण्याकडे जायचं, दोन अंकुर निर्माण झाले का नाही. कीर्तनाला गेलो तर पुण्य मिळेल आणि पाहुण्याकडे गेलो तर असं क्षणाक्षणाला जीवनात घडतंय. प्रत्येकाच्या एकामेकाच्या तोंडाकडे बघून कसा. बरं का, उठल्यापासून झोपेपर्यंत आपल्या जीवनामध्ये असे दोन अंकुर येतातच, नामस्मरण करावं का न करावं, सकारात्मक नकारात्मक दोन निर्माण होतातच. आणि ते निर्माण झालं आणि त्याची प्रत्यक्ष क्रिया घडली की त्याच्यातून धर्माधर्म रूप पाप पुण्य निर्माण होतं. निर्माण झालेलं अनेक जन्मातलं जरी असलं तरी ते भोगावं लागतं. म्हणून धर्माधर्मापासून सुख दुःखाचा भोग होतो. त्यात अशुभ वासनांकुर असेल तर त्याचा सत्संगादी उपायाने नाश होईल. बर का, तुमच्या जीवनामध्ये अशुभ काही घडलेलं आहे, तुम्ही जर सत्संगामध्ये गेला, चांगलं काही श्रवण केलं, त्याच्यातून त्या सांगण्यातून तुम्ही काही अनुष्ठान केलं तर ते निवृत्त होतं. काही पाप याच जन्मामध्ये निवृत्त करता येतात आणि काही ती भोगण्याकरता त्याप्रमाणे तसा भोग यावा लागतो. बरं का, काही म्हणत असेल तर त्याचा सत्संगादी उपायाने नाश होईल. काही पापाचा नाश करता येतो अशुभ काही जीवनामध्ये घडलं तर. एखाद्याच्या तुमच्या जीवनामध्ये काहीतरी घडलेलं आहे आणि ते घडलेल्या त्याच्यातून बाहेर पडायचं असेल तर त्याला सांगितलं पश्चाताप झाला पाहिजे. पश्चाताप झाला की तुम्ही त्या कर्मातून मोकळे होता. बरं का, अनुताप तीर्थे नाहाला नाहूनी मज आतू आला. झालेल्या कर्माचा पश्चाताप जर झाला तर ते कर्म तिथं संपतं, भोगावं लागत नाही. बरं का, भोगावं पण तेवढा पश्चाताप झाला पाहिजे ना. पश्चातापाने ते निवृत्त होत. म्हणून काही अशुभ कर्म सत्संगात गेल्यानंतर निवृत्त होतात. असेल तर त्याचा सत्संगादी उपायाने नाश होईल आणि शुभ वासना अंकुर असेल तर तो दृढ होईल. बरं का, तुम्ही काही चांगलं कर्म केलेलं असेल, पुण्य असेल तर ते तुमच्या जीवनामध्ये साचून राहील, दृढ स्वरूपाचं होईल. म्हणून पुरुषाच्या इच्छेने आणि साधन सामुग्रीच्या दुष्ट प्रवृत्तीचा हेतू जी दुष्ट वासना तिचा नाश होतो. म्हणजे आपली जी इच्छा आणि साधन सामुग्री दुष्ट प्रवृत्ती ती दुष्ट वासना निर्माण होते, त्याचा नाश होतो कशाने, सत्संगामध्ये जाऊन होतो. पण सत्संगात कोण जातं, कोण नामस्मरण करतं, कोण चांगल्या कर्माचं अनुष्ठान करतं, कोणी करत नाही. कोणी करत नाही, लक्षात ठेवा. कोण जातं का, जात नाही. माणसं देवळात सुद्धा जात नाही, देवाकडे सुद्धा जात नाही. ज्ञानेश्वरी घरात असून माणसं उघडून बघत नाहीत, हरिपाठ म्हणत नाहीत, सत्संग करतच नाहीत माणसं. लोक म्हणतात रोजचा सत्संग, रोज हरिपाठ म्हणण्याने काय होतं, काय होतंय म्हणजे
रोज हरिपाठ म्हणण्याने काय होतं? रोज नामस्मरण करण्याने काय होतं? काय होतं? रोज अभ्यास करण्याने काय होतं? रोज अभ्यास करण्याने काय होतं? परीक्षेच्या वेळेला बरोबर आठवतं. रोज अभ्यास केला तर, आणि परीक्षेच्या वेळेलाच अभ्यास केला तर त्यावेळेला ते आठवत नाही. रोज अभ्यास करण्याचा काय परिणाम आहे ना. तसं रोज आपण जी साधना करतो त्या साधनेतून दुष्ट प्रवृत्तीला थांबवता येतं. दुष्ट प्रवृत्ती, अशुभ विचार थांबवता येतात. अशुभ विचार थांबवता येतात. म्हणून रोज सत्संगात गेलं पाहिजे. सत्संगात जाण्याकरता आपल्याला कोणी संत नाही भेटला तर हरिपाठ घ्या, हाच सत्संग आहे. वर्णन केले, तुम्हाला काही वाईट विचार आला की हरिपाठ वाचा, ती वेळ निघून जाईल. ती वेळ निघून जाईल. वेळ निघून गेली की तुम्ही सुटला. वेळ निघून गेली की तुम्ही सुटला. ते घडायचं होतं ते घडणार नाही. हे थांबवता येतं. म्हणजे इथं शब्द काय वापरला? पुरुषाच्या इच्छेने, म्हणजे त्याच्या प्रयत्नाने. साधन सामुग्रीच्या दुष्ट प्रवृत्तीचा हेतू जी दुष्ट वासना तिचा नाश होतो, नाश करता येतो बरं का. तसा प्रयत्न केला पाहिजे, तसं अनुष्ठान केलं पाहिजे. अशुभ वासनेला थांबवता येतं. अशुभ वासनेला थांबवता येतं. आपण शेतामध्ये पाणी सोडतो, ते बाजूला जाऊ नये म्हणून पाटाने बरोबर पिकाला वाजवता येतं का? पाणी तुम्ही शेतामध्ये सोडलं, ते पिकालाही जातं आणि तणालाही जातं. तणाला गेलेलं वाया आणि पिकाला गेलेलं सत्काराने लागलं. पाण्याचं चाललंय बरं का. मग तेच पाणी वाया न जावता त्याला पाठ लावून बंदोबस्त करून बरोबर तिथं नेता येतं का? प्रयत्नाने. प्रयत्न नाही केला तर ते कुठेही जातंय, वाया जाते का? तसं रोजच्या जीवनामध्ये आलेला अशुभ विचार सत्संगाने थांबवता येतो. थांबवता येतो म्हणजे जे जीवनामध्ये पाप घडणार आहे ते पाप घडत नाही, आणि चांगलं केल्यानंतर जे पुण्य निर्माण होणार आहे ते पुण्य वाढत राहतं. पुण्य वाढावं आणि पाप कमी व्हावं. पाप कमी होण्याकरता ते विचार थांबले पाहिजेत, त्याच्याकरता प्रयत्न केला पाहिजे, त्याच्याकरता सत्संगामध्ये गेलं पाहिजे. थांबवता येतं. यावरून तितक्या अंशामध्ये पुरुष प्रयत्न सफल आहे. म्हणून इथं काही अंशाकरता पुरुष प्रयत्न सफल सांगितला बरं का. दुष्ट वासना आलेली थांबवता येते. पण एकदा दुष्ट वासना जर घडली की त्याचं मात्र फल भोगावं लागतं. ते भोगायलाच येऊ नये याच्याकरता आपण तेवढा प्रयत्न केला पाहिजे. हे घडू द्यायचं, हे घडू द्यायचं थांबवता येतं. पुरुष प्रयत्न तितक्या पुरता त्याला प्रयत्न करा, तो सफल होतो. काही अंशाने विचार मांडलाय बरं का. मग आम्ही व्यसन करणाऱ्या माणसाला सांगतो, व्यसन करणाऱ्याच्या संगतीत राहू नका, म्हणजे व्यसन घडणार नाही. व्यसन करणारा माणूस तुम्हाला बोलवायला लागला की त्याला सांगायचं मी तुझ्या बरोबर आज येणार नाही. तुम्ही प्रयत्न करा, थांबतं ना. नाही म्हणले महाराज फार दिवसापासून त्याचा माझा संबंध आहे, नाही कसं म्हणायचं? मग जायचं का न जायचं आपल्यात आता की नाही. नाही गेला तर त्या दिवशी तुझ्या जीवनामध्ये ते दोष लागणार नाही. गेला तर जायचं का न जायचं थांबता येतं का? थांबवता येतं. तुम्हाला एखाद्या बरोबर तो चाललाय वाईट कर्म करण्याकरता आणि फार मित्राचा संबंध आहे, जावं का न जावं? हो, मित्राचा संबंध आहे ना. त्याला 12 भानगडी सांगून थांबावं आपण. तुझं तू जा, मी काही येऊ शकत नाही. माझ्या पोटात अशी काय कळ उठल्या, आता अशी काय कळ उठल्या, मी गाडीवर बसू शकत नाही. उठलेली नसली तरी उठली म्हणून सांगावी, आणि त्या कर्मापासून थांबावं. त्या कर्मापासून थांबावं म्हणजे असं पुरुष प्रयत्नाने अशुभ कर्मापासून निर्माण होणाऱ्या पापाला थांबवता येतं. आणि एकदा घडलेलं मात्र ते भोगा वाचून थांबवता येत नाही. आधी तुम्ही राहा. म्हणून
महाराज सांगायचे, साखरे महाराज नेहमी फार गमतीदार महाराज सांगायचे. महाराज काय म्हणायचे माहिती आहे का? हा, काही माणसं शिव्या देतात आपल्याला शिव्या देतात. मग महाराज म्हणले, माझी इच्छा आहे शिव्या देणाऱ्या लोकांची संख्या कमी व्हावी. शिव्या देणाऱ्या लोकांची संख्या कमी व्हावी. त्याच्याकरता काय करायचं? म्हणजे साधा सोपा उपाय म्हणले, समोरच्या माणसाने आपल्याला शिवी दिली की आपण त्याला प्रतिकारात्मक शिवी द्यायची नाही, तो आपोआप थांबतोय. समोरच्या माणसाने आपल्याला शिवी दिली ना, आपण त्याला शिवी द्यायची नाही, गप्प बसायचं. कालांतराने तो आपल्याला शिव्या द्यायचं बंद होतोय. ते म्हणतोय, त्यानं दिलाय, मी द्यायचं कसं का थांबवू? त्यानं आपल्याला शिवी दिली ना, त्याने 4 दिल्यात, मी 2 तरी देतो ना, द्यायचीच नाही. त्यांनी किती जरी शिव्या दिल्या तर मी शिवी देणार नाही. असं जर आपण थांबलो तर मी तर माझ्यातून जीवनातून शिवी घडणार नाही, पण तो देणार आहे त्याचा शुद्धेच्छा. हा, आपल्याला मी एवढ्या शिव्या दिला, एकही शिवी मला प्रत्येक उत्तर द्यायला तयार नाही, आपण गप बसलेलं बरं. थांबलं कधी? पण तो देतोय म्हणून मी द्यायला सुरुवात केली तर भोग सुरू झाला का नाही? भोग थांबवता येतो का नाही? शिवी द्यायची नाही आपण, असं प्रत्येक कर्माच्या बाबतीत सांगितलं. तेवढं आपण जागं झालं राहिलं पाहिजे, एवढं तत्पर आपण राहिलं पाहिजे. लक्षात ठेवा. जर खरंच आपल्याला मुक्त व्हायचं असेल तर खरंच आपल्याला मुक्त व्हायचं असेल तर तेवढं तत्पर राहिलं पाहिजे. म्हणून पुरुष प्रयत्न त्या अंशामध्ये सफल आहे, परंतु भोग देण्यास बलवत्तर हेतू जे धर्मरूप अदृष्ट त्याची फलभोगा वाचून कर्माचरणाने किंवा इच्छेच्या अभावाने निवृत्ती होणार नाही. पुढचं थांबवता येतं, मग मागचं केलेलं मात्र थांबवता येत नाही. इथं विचार प्रामुख्याने मांडलेला आहे. पुढं भोग निर्माण होणे हे आपल्या हातात आहे, पण मागचे आलेले भोग मात्र भोगावे लागतात, ते थांबवता येत नाही. इच्छा असो अगर नसो, इच्छा असो अगर नसो, ते भोगावंच लागतं. ते कोणालाही थांबवता येत नाही, कोणालाच थांबवता येत नाही. त्या व्यासांच्या जीवनातला प्रसंग आहे. व्यास महर्षींचा एक शिष्य होता, दास म्हणून, बर का. फार सेवा करायचा तो. आता व्यासांना एकल्पपर्यंत आयुष्य होतं. किती? जगताची उत्पत्ती झाल्यापासून जगताचा नाश होईपर्यंत जे कालावधी सांगितला त्याला कल्प म्हणतात, बरं का. एवढं आयुष्य व्यासांना होतं. त्यांनी विचार केला, हाच शिष्य आपल्या कल्पापर्यंत आपली सेवा करण्याकरता एकटाच राहावा. पण प्रत्येकाला एवढं आयुष्य नाही ना. याचं आयुष्य संपली का मरणार, याचं आयुष्य संपली का मरणार. पण याच्यासारखा मला शिष्य मिळणार नाही ना. मग काय करावं म्हणून त्यांनी ठरवलं, आपण याचं आपल्या बरोबर आयुष्य वाढवून मागावं, आयुष्य वाढवून मागावं. म्हणून काळाकडे गेला. व्यास आलेत म्हणल्यानंतर त्यांनी त्यांचं स्वागत केलं. कशा करता येणं केलं का नाही, म्हणजे माझा हा शिष्य आहे, फार प्रामाणिक आहे, फार मनापासून सेवा करतो, मग माझं जेवढं आयुष्य आहे तेवढं याला सेवा करण्याकरता आयुष्य मिळावं. तो काय म्हटला, माझ्या हातात नाही म्हणला, ते यमाच्या हातात आहे. मग ते तूच बरोबर, मी तो बरोबर म्हणाला. गेले तिथं. यमाने पाहिलं, वा वा आले, स्वागत केलं. कशा करता येणं, म्हणजे या कारणामुळे आलोय. हे म्हटलं, माझ्या हातात नाही, माझ्या हातात नाही, ते विधात्याच्या हातात आहे म्हणले. मग तू बरं, मी येतो म्हणले. काळ यम तिथं पर्यंत गेले. तिथं सांगितलं, विद्यार्थ्यांनी पाहिलं, म्हणजे काय कसं काय येणं केलं, त्यांनी सत्कार केला. काय नाही म्हणले, असे सगळे हकीकत सांगितली, हाच शिष्य मला मिळावा. थांबा म्हणले, याची काय नोंद आहे बघून येतो म्हणले. माझ्या हातात नाही म्हणले, माझ्या हातात नाही आहे, पण याचं काय आयुष्य किती आहे तरी बघावं, आणि आयुष्य किती आहे ते काय याचं नेमकं आहे बघावं.
म्हणून तो ती यादी बघायला गेला आणि यादी बघून आला आणि ते संस्कृत मध्ये लिहिलेलं ते वाचून दाखवलं. म्हणले बघा, माझ्या देखत, यमाच्या देखत, त्या काळाच्या देखत याच घडीला तुमच्या दासाचा मृत्यू आहे असं सांगायला आणि बाहेर तो दास मरायला. दास वाढवून मिळता आलं नाही असं दिलंय. तुम्ही त्याला इथं घेऊन येणार, व्यासांच्या बरोबर तो येणार, त्यावेळेला काळ असणार, त्यावेळेला यम असणार आणि त्यावेळेला विधाता असणार आणि याच्याच काळाला अमुक अमुक वेळेला याचं मरण ठरलेलं असंच लिहिलेलं आहे असं वाचायला आणि तो मरायला. थांबवता येतं? व्यासांची इच्छा काय होती? हा मरू नये. हा मरू नये. इथं तेच सांगतात सिद्धांत मत. त्याची इच्छा नाही फल भोगायचं, पण भोगावं लागतं, थांबवता येत नाही. आधी विचार करा, केल्यानंतर विचार करत बसू नका. कोणतंही कर्म करताना 1000 वेळा विचार करा आणि मग कर्म करा. आणि विचार एकदा कर्म केल्यानंतर तुमच्या विचाराला काहीच किंमत नाही. एखाद्याला तुम्ही मारले ना, विचार करून मारा. आता मारले ना, त्याच्याकडून तुम्हाला मार खावाच लागेल. आता तिथं तुमचा विचार उपयोगी येणार. तसं कर्म करण्याच्या आधी काही कर्माचा, अशुभ कर्माला आपल्याला थांबवता येतं. पण जे जीवनामध्ये पूर्वी घडलेलं आहे ते मात्र कोणाला थांबवता येत नाही. का ललाटीचे लिहिले, न मोडेगा काही केले, काळे गोरे पण धुतले फिटो नेने. फिटो नेने. बघा, सही चरित्र बघा, पुराण पहा, काही करता येत नाही. लक्षात ठेवा, ठरलेलं आहे तसं ते जीवनामध्ये घडणारच. म्हणून भोग आहे, त्या भोगाला थांबवता येत नाही. आता कर्म करत असताना 2 अंकुर सांगितले, एक शुभ अंकुर आणि एक अशुभ अंकुर. तो आपल्या हातात आहे. आपल्या, म्हणून शास्त्र सांगितले वर्तमान काळ प्रत्येकाच्या हातात आहे. सकाळचा गेलेला काळ कुठला, पुढचा येणारा. हे 2 काळ आपल्या हातात नाही, पण आताचा काळ आपल्या हातात आहे. काय करायचं, काय करायचं. म्हणून मुमुक्षुने वर्तमान काळ वाया घालवू नये. वर्तमान काळ, मिळालेला काळ जेवढा तुम्हाला साधनेमध्ये, जेवढा चिंतनामध्ये, जेवढा नामस्मरणामध्ये, जेवढा सत्कर्मामध्ये घालवताल तेवढा तो घालवा. तो एकदा निघून गेला की गेला. म्हणून आता तरी पुढे हाचे उपदेश, नका करू नाश. जेवढं प्रवचन करावं तेवढं कमीच आहे. कर्माचा विचार फार आहे ना. म्हणून त्या कर्म जे भोगायला आपल्याला प्रवृत्त करतं ते भोगावंच लागतं. धर्माधर्म रूप दुसऱ्या अंशात पुरुष प्रयत्न व्यर्थ आहे, बर का. जे घडावं लागणार आहे तिथं किती तुम्ही प्रयत्न केला तर तो प्रयत्न आपला फुकट आहे, त्याला कधी यश येणार नाही. जो प्रारब्ध अंश बलवान आहे त्याची भोगानेच निवृत्ती होते. प्रारब्धाच्या या 2 अंशाचे ज्यास यथार्थ ज्ञान नसते असे पुरुष आपल्या अनुभवानुसार प्रारब्ध बलवान की प्रयत्न बलवान असा निश्चय करून परस्परात वाद करीत असतात. असो, ज्याला याचं ज्ञान नाही ते म्हणतं हे प्रारब्धच योग्य आहे, एक म्हणतं हे प्रयत्नच योग्य आहे. ही भांडत बसतात का? त्याला कर्माचं पूर्ण ज्ञान नाही, ती माणसं भांडत बसतात. म्हणून एखादा जर विचारायला लागला आणि तो भांडायला लागला तर त्याला म्हणायचं बाबा मला काय तुला सांगायला वेळ नाहीये का? काल त्याचं ज्ञानच त्याला नाही आणि सांगितलं तो मानायला तयार नाही. त्याच्यापेक्षा त्याला वाद घालण्यापेक्षा रामकृष्णारी म्हणावून जावं. तो मानतच नाही, तो म्हणतो प्रयत्नच योग्य आहे, एक म्हणतो प्रारब्धच योग्य आहे. अरे त्याचं काय स्वरूप आहे जाणून घ्या ना.
म्हणून जे ना हे कळालं नाही असे जे अज्ञानी लोक पुष्कळ आहे जगामध्ये, ते भांडण्याशिवाय दुसरं काय करत नाहीत. फार आहेत. जरी माळ घातली तर काय ज्ञान झालं? अज्ञानीच की. कमी म्हणता वारकरी. हा फार वाद घालणार आहेत ना. ते म्हणजे याचं कीर्तन ठेवलं तर काय बिघडतंय? अरे ठेवून ना, का ठेवून याच्या मग काही शास्त्र आहे ना? नाही नाही नाही, अरे ते पण कीर्तन, हे पण कीर्तनच आहे ना. वादच भांडण आहेत. हा, ही भांडण, वाद कधी निर्माण होतो? इथं एक वाक्य त्यांनी वापरलं, अज्ञान असल्यामुळं. म्हणून ते आपापल्या, कोण प्रारब्धाला महत्व देतो तर कोणी प्रयत्नाला महत्व देतो. म्हणून त्यांच्या नादाला तुम्ही लागू नका आणि ते मनावरती घेऊ नका असं सांगून असो म्हणून थांबलेत आणि पुढे घेतले बरं का. असो या प्रकाराने अज्ञानी जीवास फलभोगा वाचून कर्म निवृत्ती संभवत नाही. भोगा वाचून कर्माची निवृत्ती ज्ञात्यास मात्र संभवते. बर का. म्हणजे अज्ञानी जरी मानत नसला, बर का, मानत नसला, पण ते त्याला ते भोगावं लागतं. पण ज्ञानाला मात्र याची जाणीव आहे, ज्ञात्या पुरुषाला याची जाणीव आहे. तो म्हणतो हे केलेलं आहे ना, हे भोगावंच लागेल. आता त्याला काय इलाज नाहीये. हा हा म्हणून व्यवहारात म्हणा, एकदा केले ना आयुष्यभर नांदवलीच पाहिजे. आयुष्यभर नांदवलीच पाहिजे. भोगा वाचून कर्माची निवृत्ती ज्ञात्यास मात्र संभवते. कारण कर्ता, कर्म आणि त्याचे फल ही सत्य नसून अविद्येमुळे आत्मस्वरूपाचे ठिकाणी कल्पित आहेत. बर का. जो खराच ज्ञाता आहे ना, तो मानतो शरीराच्या संबंधाने याचा संबंध आहे, स्वरूपाशी याचा संबंध नाहीये. हे सगळं घडलं कशामुळं? अज्ञानामुळं, अविद्येमुळं घडलं. अविद्येमुळं घडलेलं आहे. पण पूर्ण स्वरूपाचा विचार केला तर त्या स्वरूपाशी या कुठल्या कर्माचा संबंध नाही आहे. म्हणजे घडलं जीवनामध्ये का घडलं? अज्ञानामुळे घडलं. ते खरं नाही, ते कल्पित आहे. कल्पित आहे. जे घडलेलं आहे ते कल्पित आहे, खरं नाही. त्या अविद्येचे ज्ञान विरोधी आहे. म्हणून अविद्या कल्पित जे कर्माधिक त्याचा ज्ञानानेच नाश होतो किंवा बाद होतो. शेवटी जे कल्पित आहे ना त्याचा ज्ञानाने बाद होतो. तिथे क्रिया करावी लागत नाही. क्रिया देह तादात्म्य सोडायचा आहे. देह तादात्म्य सोडण्याकरता तुम्हाला त्या देहाच्या संबंधाने ज्ञान व्हावंच लागेल, तर ते सोडता येतं. औषध, मंत्र आणि जप आणि तप करू नये, त्या ज्ञानानेच तो बाद करायचा. कारण तो मानलेला आहे. तो मानलेला आहे. मानलेला कार्य करण्यापुरता कल्पित म्हणजे कल्पना केलेली आहे, कल्पित आरोप केले तो. आणि ते कल्पित आरोप केलेत, एकदा ज्ञान झालं की त्याची निवृत्ती होते. ज्ञान झालं की त्याची निवृत्ती होते. त्याच्याकरता काही करावं लागत नाही. म्हणून अविद्या कल्पित जे कर्माधिक त्याचा ज्ञानानेच नाश होतो किंवा बाद होतो. जसे स्वप्नामध्ये निद्रेमुळे जे पदार्थ प्रतीत होतात, स्वप्न पडलं आणि स्वप्नामध्ये वाईट स्वप्न पडलं आणि तो घाबरलेला आहे, इतका घाबरलेला आहे. आता त्या माणसाला काय करावं? त्याला जाग करावं. एकच त्याला उपाय, दुसरा काय नाही. स्वप्नामध्ये एखादा घाबरलेला आहे आणि ओरडायला लागलाय, त्याला भय निर्माण झालेला आहे, ते थांबवायचं असेल तर एकच, त्याला जागच करावं लागेल. जाग केला, हलवून जाग केल्यानंतर काय का मी कुठं ओरडाल तू म्हणतो? अरे तुझं ओरड बघून आमचा धाबा दणाला. काय झालं आम्हाला सुचना, आमचा बीपी वाढला आणि तो म्हणतो मी काहीच केलं नाही. अरे आम्ही आत्ता पाहिलं. अहो शक्य का? मी काहीच ओरडत नव्हतो. हे कशाने घेते? काय ब्रह्मज्ञान झालं त्याला? म्हणजे स्वप्नामध्ये निर्माण झालेलं भय घालवण्याकरता जागच करावं लागतं. जाग झालं की ते भय गेलं. म्हणून इथं वर्णन केलं काय?
जसे स्वप्नामध्ये निद्रेमुळे जे पदार्थ प्रतीत होतात त्याचा जागृतीत निद्रेच्या निवृत्तीनेच अभाव होतो. आणि मृग जलाचा बाध होतो. मृगजल सुद्धा कधी दिसतं आपल्याला? संध्याकाळी 6 वाजता, सकाळी 6 वाजता. कधी दिसलं का तुला? जिथं मृग शब्द वापरला एक क्षणिक आहे, ते काही कालापुरतं असतं म्हणून मृग म्हटलेलं आहे. आणि एक मृग म्हणजे हरण, त्या हरणाला दिसतं म्हणून. ते कधी दिसतं? माध्यानाला दिसतं. संध्याकाळी दिसत नाही, सकाळी दिसत नाही, म्हणून त्याचं वर्णन केलंय. जे 2 कालामध्ये भासत नाही, एकाच कालामध्ये भासतं त्याला मिथ्या म्हणावं. जे 2 कालामध्ये नसतं, एकाच कालात असतं, सकाळी नसतं, संध्याकाळी नसतं, मधल्याच काळात असतं, त्याला काय म्हणतात? मिथ्या. आणि जे 3 कालामध्ये असतं त्याला म्हणतात सत्य. 3 कालामध्ये फक्त परमात्माच आहे. झोपण्याच्या पूर्वी स्वप्न नव्हतं, जाग झाल्यानंतर स्वप्न नाही, मधल्याच काळात आहे. मग त्या स्वप्नात निर्माण झालेलं तुम्ही पंतप्रधान झाला, खरं आहे. म्हणून नाथ महाराजांनी फार सुंदर वर्णन केले. एका राजाला स्वप्न पडलं, एका राजाला स्वप्न पडलं आणि तो स्वप्नामध्ये भीक मागाय निघाला. भीक मागाय निघाला. भीक मागायला लागला. लोक म्हटले, हा राजा असताना भीक कसा काय मागायला लागला? राजा असताना भीक कसं काय मागायला लागला? आणि जागा झाला तो. जागा झाला तर तो बघतोय, मी महालातच आहे, मी महालातच आहे, मी भिकारी नाहीये. मग स्वप्नातलं खरं का जागृतीतलं खरं? स्वप्नातलं खरं का जागृतीतलं खरं? तो विचार करू लागला. जागृतीतलं खरं. कसं? तो संबंध लावलाय बरं का, फार सुंदर नाथ महाराजांनी संबंध लावलाय. राजा असताना भीक मागण्याकरता प्रवृत्त झाला, तसा आपण स्वतः आत्मरूप असताना विषयाकडे भीक मागाय निघालो. तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा रामू. अरे तू राजा असताना विषयाकडे भीक मागाय निघाला. मग स्वप्नातलं खरं का जागृतीतलं खरं? जे स्वप्नात घडलं ते जागृतीत घडायला लागलं, ते खरंच आहे. तसंच आहे. मी खरा राजाच आहे, पण भीक मागण्याकरता प्रवृत्त झालो ना, हे खोटे. पण तसं मी स्वतः सतीजानंद स्वरूप असताना मी स्वतःला जीव म्हणायला लागलो. ही भीक मागायचीच वेळ आली ना. असं त्या राजाला त्या स्वप्नातून बोध झाला. अशा 2-3 ओव्या आहेत नाथ महाराजांच्या बरं का. तात्पर्य काय येतं? स्वप्नाचा बाध जागृतीने होतो, तसा मृगजळाचा बाध विचाराने होतो. तसं आज आमच्या तुमच्या पाठीशी लागलेलं जन्म मरण रूपी जे दुःख आहे, हे विचारानेच बाध करायचं आहे. हे विचारानेच बाध करायचं हे सांगण्याकरता विचार इथं मांडलेला आहे. त्याचा जागृतीत निद्रेच्या निवृत्तीने अभाव होतो आणि मृगजलाचा बाध होतो. तसे अविद्यारूप निद्रेने कर्ता कर्म फल याचाही ज्ञानरूप जागृतीत अविद्येच्या निवृत्तीने बाध होतो. थांबूया इथंच. पॅराग्राफ वाचून घेऊ पूर्ण, संपना. इथंच थांबूया. राहिलेला विचार पुढे करूया. कुंडली गवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठल 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 विठ्ठल.